सगळ्यांनी ऐका, आपल्यापैकी सगळे असे समजू नका की पक्के कच्चे लिंबू पण आहेत, पण आम्ही सगळ्यांना प्रोत्साहन देतोय. कोणाला मिमिक्री, गाणं गायचं असेल, काही ऍक्टिंग करायची असेल, जसं आता गिरीश कामत ते त्यांचं गाणं सादर करणार आहे. आपला मेन परफॉर्मन्स आपले पंडित माधव मोडक तो त्यांचा कार्यक्रम सादर करणार आहे. पण मधल्या दरम्यान कोणाला काही कार्यक्रम सादर करायचा असेल, जसं मी विनंती करतो चित्रा राणेंनी तयार असावं. कृष्ण गोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी, पणाचे भरती पाणी मातीच्या घागरी, भीमकडीच्या तटाणाया भीमकडीच्या पाणी पाजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. भीतीना मा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा, भीतीना मा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा, आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जीवा, आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जीवा. सह्याद्रीचा सिंह गरजतो, सह्याद्रीचा सिंह गरजतो, शिवशंभू राजा. नाद गुंजला महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, पोलादी मनगटे खेळली व खेणी, पोलादी मनगटे खेळली व खेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला कामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचे तक्रारी दो महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. आता आपल्यापैकी पुढचे आपले सहकारी विद्या मराठे. सॉरी माधव मोडक, तुझी जागा मी काही गाणं बिणं म्हणणार नाहीये, पण मी एक
वेगळं काम करते. म्हणून मला असं वाटतं की आपल्या शाळेचा पण मला अभिमान आहे आणि शाळेतून प्रेरणा घेऊन आपण काहीतरी करू शकलो आणि एका उच्च पदाला पोहोचू शकलो. ह्याचा मला महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं नाव आपण ऐकलं असेल, जी 128 वर्ष जुनी आहे आणि आता 35,000 विद्यार्थिनी तिथे काम म्हणजे शिकतायत. त्या संस्थेची मी व्हाईस चेअरमन आता आहे. हे विषय सांगायचं म्हणजे आपल्यातनं पुढे गेलेली एक विद्यार्थिनी आपण आहोत आणि तुमच्यातलीच एक आहे म्हणून मला सांगायला असं संकोच वाटला नाही. मी खरं म्हणजे नेहमी गेट टुगेदर्सना येत नाही, पण ह्यावेळेला पहिल्यांदाच आले. पण मला सांगायचं आहे असं की आपल्या शिक्षकांनी आणि एवढं आपल्याला काय एनरिच करून सोडलं की एवढ्या पदापर्यंत आपण जाऊ शकतो आणि चांगलं काय म्हणतात काम करू शकतो. आज आमच्या संस्थेमध्ये 2 मिनिटं संस्थेबद्दल 128 वर्ष जुनी संस्था आहे. 129 वर्ष जून पासून चालू होईल. अण्णांनी स्थापन केलेली म्हणजे महर्षी कर्वेंनी स्थापन केलेली ही संस्था आहे. महर्षी कर्वे 104 वर्ष जगले, त्यांना 100व्या वर्षी भारतरत्न मिळालं आणि खरं म्हणजे त्यांनी 4 अबला म्हणजे तेव्हा पूर्वी ज्या विधवा स्त्रिया असायच्या त्या विधवा स्त्रियांना फार वाईट वागणूक मिळायची. त्यांच्यात अत्यंत कणव येऊन त्यांनी 4 मुलींना घेऊन एक आश्रम चालू केला खरं. आणि मग त्या आश्रमाचं रूपांतर मोठं होत आज 128 वर्षांनंतर 35,000 विद्यार्थिनी आमच्याकडे आहेत. आमच्या एकूण 75 निरनिराळ्या शाखा आहेत. महाराष्ट्रामध्ये 4-5 ठिकाणी हे मोठं काम चालतं आणि तुम्ही नक्की संस्थेत येऊन म्हणजे येऊन बघा, संस्था बघा. कारण मी त्या संस्थेमध्ये आता माझं 10वं वर्ष आहे. 2nd टर्म मी इलेक्टेड मेंबर तिथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे त्यांनी विनंती केल्यामुळे मी तिथे संचालक डिरेक्टर होऊ शकले आणि त्याच्यानंतर आमची आता ही 2nd टर्म आहे. 2nd टर्म मध्ये मला व्हाईस चेअरमन म्हणून पद मिळालं आणि मी जास्त काहीतरी करू शकले. आता हे लास्ट इयर आहे माझं आणि जानेवारी पर्यंत येत्या म्हणजे 1 जानेवारी 26ला आमची टर्म संपते. त्याच्या आत आपण एक शाळेची ट्रिप काढूया आमच्या संस्थेमध्ये आणि सगळी तुमची राहायची खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था संस्थेमध्ये होईल याची मी तुम्हाला शाश्वती देते. संस्थेमध्ये जे सगळं चालतं ना काम, त्याच्यामध्ये अनाथ मुलींचं पण काम चालतं. बऱ्याच मुलींना आम्ही मोफत शिकवतो, त्याच्यासाठी डोनेशन्स पण गोळा करतो आणि डोनेशन्स खूप समाजाने चालवलेली संस्था आहे असं म्हणायला हरकत नाही. मग अशी बाईंचा उल्लेख झाला तर बाईंना पण असं सामाजिक पाठबळ मिळालं असतं तर कदाचित पुढे ही संस्था आपली सुद्धा लोकमान्य विद्या मंदिर सुद्धा तशी चांगली चालली असती. परंतु ते मिळावं लागतं. अण्णांनी ते मिळवलं आणि राजकीय किंवा शासकीय बळावर आमची संस्था चालत नाही, तर आमची सामाजिक बळावर समाजाने उचलून धरलेली अशी संस्था आहे. एवढं अण्णांबद्दल एवढा आदर समाजामध्ये आहे आणि आमच्या ह्या 128 वर्षात जिथे जिथे मुली पोचल्यात त्या परत काम करायला पुढे येतात. भाऊबीज योजना म्हणून आमची एक योजना आहे ज्याला पण 100 वर्ष पूर्ण झाली. गोय चिपळूणकर म्हणून त्यांनी अण्णांचेच अनुयायी होते, त्यांनी ही भाऊबीज योजना चालू केली की जणू काही मुली समाजाला भाऊ म्हणून बघतायत आणि भाऊ म्हणून तुम्ही आम्हाला अनुदान द्या आणि त्याच्यावर आम्ही महिलांना सबळ करायचा प्रयत्न करू. अशा पद्धतीने हे सगळं काम चालतं. त्याला पण 100 वर्ष होऊन गेली. तर आमच्याच विद्यार्थिनी आता भाऊबीज स्वयंसेवक म्हणून काम करतात. समाजातले म्हणजे मुंबईत तर आम्हाला जवळजवळ पूर्वी 80-90 स्वयंसेवक होते, आता ते सगळे वयस्कर झाले. आता 80-90 वर्षाचे झाले, त्यांना जमत नाही करायला. म्हणून आम्ही लोकांना आव्हान करतो की जास्तीत जास्त स्वयंसेवक निर्माण व्हावे. आता कन्या अर्थ नावाने एक ऍप सुद्धा आम्ही केलंय की ज्यात डायरेक्टली आपण डोनेशन देऊ शकतो. पण असं सगळं काम चालतं आणि ह्या व्यतिरिक्त शिक्षणाचं काम आणि अजून नवीन म्हणजे अद्ययावत शिक्षण देण्याचं कामही कसं चालतं ते बघायला जरूर तुम्ही या. मी आपल्या ग्रुपवर टाकते. एक आपण सगळ्यांनी मिळून तारीख ठरवू आणि त्या तारखेला आपण सगळे जमू आणि नक्की संस्था बघायला. धन्यवाद. हॅलो, मीनवाईल मी चित्रा राणे यांना रिक्वेस्ट करतो. शेखर रुमडेला काहीतरी गुहागर बद्दल बोलायचंय. हॅलो, माझं गाणं तुम्ही गोड मानून घ्याल अशी मी आशा करते. शंभो शंभो
शंकरा करुणा करा जग जागवा शंभो अंधार हा लोपवा द्यावा प्रकाश नवा चराचर उजळया चैतन्याची ज्योत चेतवा हे शिवा शंभो शंकरा करुणा करा जग जागवा शंभो सांब सदा शिव हे त्रिपुरारी शंभो हे भवतारक दुःख निवारी शंभो सम्मार्जिली अंगणी पान्हावली गोधने सम्मार्जिली अंगणी पानावली गोधने आसवला आसमंत अमृताने चिंबनावा हे शिवा शंभो शंकरा करुणा करा जग जागवा शंभो सांब सदाशिव हे त्रिपुरारी शंभो हे भवतारक दुःख निवारी शंभो सांब सदाशिव हे त्रिपुरारी शंभो हे भवतारक दुःख निवारी शंभो 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 मित्रांसमोर बोलायची भीती वाटते कारण सगळ्यांना सगळं माहिती असतं. पण मॅट्रिक झाल्यानंतर माझं काय झालं हे बऱ्याच जणांना माहिती नाहीये. बाकीच्यांचं कसं असं शिक्षण झालं, नोकरी लागली, लग्न, मुलं बाळ, पुढे नातवंड सगळं चालू होतं. पण माझं तसं नाही झालं. आजोबांनी तबला हातात दिल्यानंतर तबला चालू झाला माझा आणि वडिलांनी 21व्या वर्षी सांगितलं की दर महिन्याला 300 रुपये तू घरी द्यायचे आणि तबला करायचा असेल तर 2 ऑप्शन आहेत. एक भिकारी राहायचं नाही तर टॉपला जायचं. मध्ये कुठेही लटकत राहायचं नाही. त्रिशंकू स्थिती नको. त्यामुळे मी कसून मेहनत केली. रक्त बोटातनं निघेपर्यंत माझी मेहनत झालेली आहे. आणि जवळजवळ 7-8 गुरु माझे मार्गदर्शक होते. त्यात झाकीरबाई, निजामुद्दीन खान साहेब अशी बरीच मोठमोठी मंडळी होती. आणि माझे गुरु नाना मोळे, पंडित काशीनाथ मिश्रा आणि भाई गायतोंडे हे. आणि सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे मी नाटक वाजवलं, सिनेमे रेकॉर्डिंग्स वाजवली, सर्व गोष्टी वाजवल्या. पण मी रमलो अभंगामध्ये. जास्ती जी काय वाजवलं असेल तर अभंगात. कारण त्यावेळेला स्नेहल भाटकर, कृष्णा नागवेकर हे सगळे माझ्या घरी यायचे गणपतीमध्ये आणि त्याची मला गोडी लागली. आणि त्यानंतर मग मी क्लासिकलमध्ये वळलो. संगीत नाटकं म्हणजे जी संगीत नाटकं आहेत ती सगळी वाजवली मी. संशय कल्लोळ, मान अपमान, सौभद्र, कट्यार काळजात घुसली ओरिजिनल वसंतरावांचं, ही सगळी नाटकं त्यावेळेला वाजवली मी. आणि गेली 35 वर्ष जोपर्यंत प्रभाताई गात होत्या तोपर्यंत त्यांच्याबरोबर मी साथ केली. एक 5 मिनिटं फक्त वाजवतो आणि मग पुढच्या कार्यक्रमाकडे बोल. कारण आपण 10 मिनिटं घेतली तरी चालेल. हे काय खाली पोलीस नॅचरल
अंदाज मिळणार नाही हा. जाऊ दे. 1995ला मला आकाशवाणी रत्नागिरीहून कॉल साथीदारांची तिथे आवश्यकता आहे, तुम्ही याल का? इंटरव्ह्यू दिला. 29 तिथे फॉर्म आले होते, त्यातनं माझं एकच तिथे पोस्ट होती, तिथे माझं सिलेक्शन झालं आणि तिथून माझं आकाशवाणीचं करिअर चालू झालं. रत्नागिरीला मी 95 साली जॉईन केलं आणि 2004ला मी पुण्याला ट्रान्सफर घेतली. दुर्दैवाने मुंबई मला दिलं नाही, त्यामुळे पुण्याला जावं लागलं. पण पुणे चांगलं आहे, राहण्याच्या दृष्टीने पुणे चांगलं आहे. बाकी कमर्शियल मुंबईत चांगलं आहे. बाकी म्हणजे पुण्याचे एकत्र येत नाही. काय सगळं स्पष्ट बोलायला हवं का? आणि आत्ता मी 2018 पर्यंत पुण्याला होतो, अजूनही पुण्याला आहे. पण करिअर म्हणून जे काही सगळं आहे ते माझं पुण्यालाच झालं, मुंबईला झालं. नोकरी लागायच्या अगोदर मी नाटकं बरीच वाजवली. यशवंतबुवा जोशी, नंतर राम मराठे, प्रभात्रेंचं चालूच होतं. अजित कडकडेचे 50% रेकॉर्डिंग्स मी वाजवलेले त्यावेळी. क्लासिकल, अभंग जे काय त्यावेळेला होतं. आणि कडकडेबरोबर जवळजवळ 11 वर्ष मी कंटिन्युअस तबला वाजवला. एकही संत आणि एकही तीर्थक्षेत्र सोडलं नाही त्यांनी, म्हणजे आम्ही वाजवण्याच्या दृष्टीने, कार्यक्रमाच्या दृष्टीने. त्यामुळे संत सहवास खूप झाला. त्या योगे एक साधना जी आपण करतो, मग ती देवाची असो नाही तर कलेची असो, त्या साधनेची जोड या दोन्ही ठिकाणी तुम्हाला मिळते. आणि ह्या कलेच्या साधनेची जोड तुम्हाला सर्व ठिकाणीच मिळते, कुठलंही क्षेत्र असो. त्याच्यामुळे आम्ही नंतर मग माझा थोडासा कल आता जास्ती अध्यात्माकडे आहे. आणि आता मी जेवढं होईल तेवढंच काम करतो, जास्ती करत नाही. झाकीरबाईंनी मला एक कानमंत्र दिला, वयाची 65 ओलांडून गेली की रियाज करायचा नसतो. जो कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमामध्ये तुम्ही तो रियाज करा, कारण त्याची जी अक्षर आहे त्या अक्षरावर जोर देऊन तुम्ही रियाज करू शकता. तो कानमंत्र त्यांनी दिला. त्यामुळे आता रियाज असा 3-3, 4-4 तास मी करत नाही. पण कार्यक्रमाच्या वेळेला मात्र कार्यक्रम घेतो. आणि आता सिलेक्टेड कार्यक्रम आणि सिलेक्टेड रेकॉर्डिंग्स मी घेतो. आता सुखाने अध्यात्म करायला मोकळा झालो मी. गुरुकुल आहे माझ्याकडे. काही विद्यार्थी येतात, काही मार्गदर्शन मागतात. त्याच्यानंतर मी सध्या आता साथसंगत कशी करावी या विषयावर जवळजवळ 2 तासाचं माझं लेग टाईम करतो मी. आणि सर्व प्रसार करत असतो साथीचा. ज्या ज्या लोकांना हवं असतं मार्गदर्शन त्या लोकांना मी करत असतो. आणि काही युनिव्हर्सिटीजमधनं वगैरे लेक्चर्स झाले आहेत माझी. आता आणखी काही आहेत. आणि साधारण एक रिटायरमेंटच्या अगोदर संगीत नाटक अकॅडमी जी आहे आपली गोव्याला, आपलं दिल्लीला, तर गव्हर्नमेंटच्या ह्याच्यातला त्यांना एक माणूस हवा होता. त्यामुळे नाटक वगैरे सगळं वाजवलेलं मी होतो. तर 1.5 वर्ष मी संगीत नाटक अकॅडमीला सदस्य म्हणून काम केलेलं. त्यामुळे ज्यांना ज्यांना हे पुरस्कार देतात त्यांची सिलेक्शन करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्याचा क्रायटेरिया आम्ही ठरवला होता. आणि आता सध्या सगळ्याच गोष्टी खिरापतीसारख्या वाटल्या जातात. पद्मश्री सुद्धा खिरापत झाली हल्ली. त्यामुळे मी आता ह्या संस्थांमध्ये काम करत नाही. जेवढं असेल तेवढं स्वतःचं बघतो आणि छानपैकी एन्जॉय करतो. आणि परत जर का पुढल्या महिन्यामध्ये आपलं गेट टुगेदर असेल तर नक्की येईल. ते 4-5 परदेशवर झाले. आम्ही साधारण 87 साली आमच्या अलका जोगळेकर म्हणून काही ताईंच्या शिष्या होत्या, तुम्हाला माहिती असेल. आणि आपण बऱ्याच वेळेला रात्री बसलेलो आहे. हां, गोजागिरीला. नाही आठवत आहे. तर त्यांनी मला प्रभाताईंकडे घेऊन गेल्या. त्या झाली असं त्याची गंमत की गंमत नाही, ॲक्च्युली सिरियस आहे ते. D.R. नेरुरकर त्यांच्याबरोबर साथ करायचे तबल्याची. आणि एक 4 दिवस अगोदर कार्यक्रमाच्या आधी त्यांचं निधन झालं, नेरुरकरांचं. त्यांना विचारलं की तुझ्याकडे कोणी आहे का तबला वाजवणार. त्यांनी सांगितलं की माधववाग येतो. मग आम्ही घरी गेलो. पण घरी गेल्यानंतर काय ताईने फक्त सांगितलं की तुम्ही या तबला घेऊन ये तिकडे, आपण डायरेक्ट बघू काय असेल. गांधीराव महाविद्यालयाचा वाशीला कार्यक्रम होता.
त्यात ताईंचं गाणं सगळ्यात शेवटी होतं. मग तिथे फक्त आम्ही लय बघितली की काय वाजवायचं, एक ताल आहे का कुठला ताल आहे, आणि तिथपासून मग ताईंच्या बरोबर मी 35 वर्ष तबला वाजवला. ज्या ज्या कलाकारांबरोबर मी आतापर्यंत मोठमोठ्या वाजवल्या, जितेंद्र अभिषेकी असतील किंवा आणखी कोणी असेल, त्यांच्याबरोबर मी कधीही प्रॅक्टिसला बसलो नाही. त्याने आधी ऐकलेलं होतं माझं किंवा मी त्यांच्या गाण्यांचा खूप अभ्यास केला. ज्या वेळेला आपल्याला एखाद्या कलाकाराबरोबर वाजवायचं असतं त्यावेळेला त्याचं गाणं ऐकून त्या व्यक्तीला काय तऱ्हेचं वाजवणं हवं असतं त्याचा अभ्यास केला मी, आणि मग मी साथीला बसायचो. त्यामुळे त्यांना आवडलं असेल सगळ्यांना, त्यामुळे सगळ्यांनी बोलवलं. सगळे अभिषेकी असो, यशवंतभाऊ असो, कारेकर असो, आशा खडीलकर असो, कोणीही. राम मराठेंच्या बरोबर पण असंच झालं. एका क्लासचा कार्यक्रम होता आणि त्यांनी सांगितलं की त्या ज्यांचा क्लास होता त्यांनी सांगितलं तुला राम बरोबर वाजवायचंय. मी म्हटलं ठीक आहे, राम प्रॅक्टिसला येईल का असं मी त्यांना विचारलं. त्यांनी विचारलं मला राम म्हणजे कोण वाटला तुला? म्हटलं राम तो हे साठ्यांचा राम आहे तो. म्हटलं नाही नाही राम मराठे. म्हटलं अरे बापरे. म्हटलं मला जायला पाहिजे त्यांच्याकडे. मग ते त्यावेळेलाही झालं नाही, प्रॅक्टिसला नाही गेलो. त्यांनी येता येता यशवंतभावांच्या भावाला घेऊन आले साथीसाठी. म्हटलं आता काय आपल्याला मिळत नाही, म्हणून मी आपलं नाराज होऊन खाली बसलो होतो. तर आंबोनी पहिला राग झाल्यानंतर मला हाक मारली, म्हणाला अरे माझं ये त्याला नाही जमत. त्यांना काय माहिती होतं मी काय वाजवतो, पण त्या दिवशी वाजवलं आणि त्यांच्यानंतर जवळजवळ 30-40 मैफली त्यांच्या वाजवल्या. आणि रामभोर बरोबर वाजवणं खूप अवघड होतं, कारण एका ह्याच्यातनं दुसरं, दुसऱ्यातनं तिसरं असं करायचं आणि ओरिजिनल लईवर कधी यायचे ते कळायचं नाही. हा फार त्यांचा मोठा गुण होता. ते आम्हाला शिकवलं त्यांनी कसं करायचं, काय करायचं. गुरु मला खूपच चांगले चांगले गुरु मिळाले आणि त्यांचा खूप मोठा फायदा झाला. तेव्हा तरी मुंबईत किंवा कुठेही जर का मैफल असेल आणि आधी कळलं तर तुम्ही यायला हरकत नाही, नक्की. आपल्याला कलाकार आम्हाला लाभलाच, त्याच्याबद्दल आपण खरंच भाग्यवान आहोत. मोठ्या मोठ्या मंडळींबरोबर प्रोग्राम करणं हे सोपं नसतं आणि ते सर्वतः प्राप्त आहेत त्याच्याबद्दल याची कोणाला छान. आपल्या वर्गाची 11वी कॉमर्सची पिकनिक गेली होती तेव्हा सगळं करून जमिनीवर राहणं ते जास्त. 11वी कॉमर्सची आपली पिकनिक गेली होती तेव्हा माधवनी आपल्या बसमध्ये ढोलकी वाजवलेली आहे, आठवते का बघा? जर माहिती आज आपला हा जो सोहळा आहे ना त्याच्यात काही मंडळी वारंवार भेटत होती पिकनिकमध्ये वगैरे किंवा इतर फंक्शनमध्ये रेग्युलर, परंतु बरेचसे चेहरे इथे पहिल्यांदाच आलेले किंवा आहेत. तर आम्ही काय ठरवलं सगळ्यांनी की सेल्फ इंट्रोडक्शन करावी, म्हणजे एक एक 1.5 मिनिटं, फार काही नाही. आणि मुलींनी माहेरचं नाव आणि सासरचं नाव असं दोन्ही सांगा, म्हणजे काही नाही तर काही कळत नाही. तर आय थिंक इथून सुरू करूया तासेपासून. आणि 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 मग नमस्कार सगळ्यांना. माझं पहिलं नाव हेमावती तासे, लग्नानंतर सोनिया डबले. मी बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी केली 35 वर्ष. 5 वर्ष झाली मला रिटायर होऊन. तर सध्या घरी आहे, रिटायर्ड लाईफ एन्जॉय करते. थँक्यू. नमस्कार, श्रीकांत पटवर्धन. मी सध्या बोरिवलीला राहतो आणि बँक ऑफ बरोडामधून रिटायर्ड झालो. नमस्कार, मी सुनील जोशी. शाळेतनं झाल्यानंतर 12वी रुईयामधनं केली. पुढे IIT केलं, BTech इलेक्ट्रिकल. आणि त्यानंतर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये जवळपास 40 वर्ष सर्व्हिस झाली. टेल्को, बुक्स, टाटा युनिसिस, टाटा कन्सल्टन्सी वगैरे. एक चांगली गोष्ट सांगण्यासारखी जी मला करायला मिळाली ती आय वॉज लीडिंग द IT डेव्हलपमेंट ऑफ कोकण रेल्वे.
प्रोजेक्ट्स ऑफ नॅशनल इंटरेस्ट ज्याच्यावर मला काम करायला मिळालं आणि फार लिडिंग काम केलं आहे, जे आता त्याचा लोकांना रेल्वेला वगैरे सगळ्यांना फायदा होतो. दॅट्स इट. थँक्यू. मला वाटतं अब्दुल कलामांना सुद्धा तू प्रेझेंटेशन केलं. नाही नाही, अब्दुल कलामपर्यंत नाही. श्रीधरन अटल बिहारी वाजपेयी वेन ही वॉज द प्राईम मिनिस्टर, त्यांनी डेडिकेट केली होती तेव्हा बरेचसे रेल्वे मिनिस्टर्स, बरेचसे चेअरमन्स ऑफ रेल्वे बोर्ड, आय मीन त्यांच्याबरोबर लंच डिनर होत असेल. थँक्यू. माझं नाव सुनील पाटील. मी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये होतो. म्हणजे रिटायर होऊन 6 वर्ष झाली. सध्या आपल्या ग्रुपमधून पिकनिक वगैरे असं लाईफ एन्जॉय करतोय. आताच महाकुंभला जाऊन आलो, त्याबद्दल नर्मदा परिक्रमा केली. नमस्कार. नमस्कार, माझं नाव नंदकुमार शंकर पवार. शाळा सुटल्यानंतर म्हणजे शाळा कंप्लीट झाल्यानंतर मी MA डहाणूकरमधून मी BCom झालो. नंतर न्यू लॉ कॉलेजमधून LLB केलं आणि त्यानंतर मी LICमध्ये कामाला लागलो. फेब्रुवारी 2020ला मी तिथून रिटायर्ड झालो. माझी एक आवड होती की कोकणात घर असावं. मी कोकणात घर बांधलंय दापोलीला आणि सध्या एन्जॉय करतोय. म्हणून सांगत नाही. मी सॅमसन सॅम्युअल कासोकर. सध्या मी ठाण्याला राहतो. 2017 मध्ये मी रिटायर्ड झालो. आता रिटायर्ड लाईफ एन्जॉय करतो. प्रायव्हेट लिमिटेड अकाउंट्स. आता मी सगळं ऐकलं, लोकांचे अनुभव आणि शाळा आपली किती मोठी होती, शिक्षक किती चांगले होते, मुलं किती हुशार होती. पण मला आठवतंय की वर्गातल्या काही मुलांना म्हणजे इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आवडायचं. ज्यांना ते आवडत नव्हतं त्यांना गणित आणि शास्त्र आवडायचं. ज्यांना ते आवडत नव्हतं त्यांना काही भाषा आवडायच्या. तेही नव्हतं ते काही खेळायचे, काही कला होत्या. आणि माझा प्रश्न असा होता की माझ्या ह्याच्यात काहीच नव्हतं. म्हणजे मी संजयने सांगितलेले जे विनोदी आणि मस्तीचे किस्से होते त्या बऱ्याचशा किस्स्यांमध्ये मी होतो, असं माझं शाळेचं हे होतं. पण मी 11वी मध्ये गेलो आणि माझ्या लक्षात आलं की असं नको म्हणजे. आणि मी असं उद्दिष्ट ठरवलं. मग मी चार्टर्ड अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी आणि LLB असं झालो. आणि मी प्रॅक्टिस करायला लागलो. आता 42 वर्ष मी प्रॅक्टिसमध्ये आहे. आणि एकच विनोदी किस्सा सांगतो की एकदा हरिनिवासच्या समोर आपल्या इथे मला टेंबेबाई भेटल्या. आणि त्या भेटल्यानंतर बाई भेटल्यानंतर जरा अजूनही मला असं भीती वाटते. तर त्यांनी मला विचारलं काय करतोस, तर मी सांगितलं असं. तर त्या म्हणाले शिकलास काय, तर मी सांगितलं मी CA झालो. त्या म्हणाल्या काय. तर त्यांनी असं म्हटल्यानंतर मलाच एकदम असं आपण काहीतरी चूक केल्यासारखं. कारण त्यांचं बरोबर तर ब्रँडच असा होता. तर पण लोकमान्य विद्या मंदिर हा खरोखरच खूप छान ब्रँड आहे. आणि आता आम्ही गेली 10 वर्ष एकमेकांना भेटतो, सगळेजण मौज मस्ती करतो आणि बरं चाललंय इन जनरल. हॅलो, मी विलास केणी. आपण 10वीपर्यंत आम्ही एकमेकी वेगवेगळ्या वर्गात जर असलो तरी स्कूल मेट म्हणून तेव्हापासून आहोत. म्हणजे एका वर्गात असल्यानंतर मस्ती नाही, बाजूच्या वर्गातल्या मुलांमुळे मस्ती वगैरे व्हायची, त्यात प्रश्न नाही. नंतर आपल्या शाळेमधून 10वी 11वी शाळेतच झालं. त्यानंतर मी डहाणूकरला गेलो. ही आमची गँग आहे, डहाणूकरची इकडे बसलेली आहे. आणि नंतर तिथून BCom झाल्यानंतर मी देना बँक जॉईन केली. देना बँक मी जॉईन केली तेव्हा असा म्हणजे सांगा असं वाटतं मला की जेव्हा मी अपॉइंटमेंट लेटर घ्यायला गेलो होतो, शोधत गेलो कप्पडला साखर मधल्यावर. आणि तिथे थांबलो 2 मिनिटं, कोणतरी येईल तर आपले वासू महाराजची आले.
आणि अपॉइंटमेंट लेटर मी त्याच्या हातातून घेतलं. म्हणजे आम्ही जो बेंच पार्टनर होतो, आपला मार्केटचा बेंच पार्टनर होतो, परंतु सर्व्हिसमध्ये तो मला सिनियर आहे. आणि मग आम्ही दोघांनी आमचं त्याची देना बँक, माझी देना बँक, असं मी एकमेक प्रमोशन घेत गेलो. शेवटी हा गोवा वगैरे करून आला, नंतर मी गोव्यात गेलो, नंतर हा गोवा इथे मुंबईत आला, मी मुंबईत आलो, असा आमचा प्रवास चालू झाला. मग जरी त्यावेळी हे व्हॉट्सअपवर नव्हतं तरी पण एकमेक आमची ओळख अशी भेटणं व्हायचं, बँकेत कस्टमर कामासाठी भेटणं व्हायचं. पण आता 2016-17 मध्ये जेव्हा पहिल्यांदा ग्रुप जॉईन झाला, म्हणजे फॉर्म झाला, त्यावेळी मी कच्छला होतो आणि ह्याने मला फोन करून विचारलं, असं असं आहे, तू येतोस का? त्याला म्हणाले मी अमक्या ठिकाणी आहे, त्याचं उद्या शनिवार आहे, शनिवार उद्याच्या उद्या मी तिथे राहते, असं. पण न जाणं सतत जेव्हा जेव्हा ग्रुप आपला गेट टुगेदर व्हायचा तेव्हा तेव्हा तो न चुकता मला फोन कर, सध्या कुठे आहेस का? मुंबईत. उद्या यायचं आहे, मुंबईत आहेस का? यायचं आहे. पण शेवटी मी 2020ला ग्रुपला जॉईन झालो आणि 20 पासून मी सतत ह्या ग्रुपमध्ये आहे आणि रिटायर लाईफ जगत आहे, मस्त पैकी राहत आहे, खातो पितो मजा करतो. विलासकिणी इज व्हेरी गुड डान्सर फॉर द लेडीज. नंतर बघू आपण, नंतर बघू. जरा सगळ्यांनी आटोपतं घ्या, पटापट घ्या. एक मिनिट. संजय कर्वे, वास्तव्य लोकमान्य नगर. लोकमान्य शाळेत ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी डहाणूकरला पुढचं शिक्षण केलं. त्याच्यानंतर रोन पोलांक मल्टीनॅशनल कंपनीमध्ये लागलो आणि पुढे पुढे जात फायनली बायर क्रॉप सायन्समधून मी 2019 साली रिटायर झालो. माझी बायको सारस्वत बँकेत BM म्हणून होती, ती रिटायर झाली साधारण 2017ला. आणि आफ्टर रिटायरमेंट इन बायर क्रॉप सायन्स मी पिरामल फार्मामध्ये 2.5 वर्ष कन्सल्टंट म्हणून होतो. मला वाचनाची प्रचंड आवड आहे, इंग्लिश मराठी दोन्ही. आणि मी आज तागायत जगतोय. हे जे आपल्या लोकमान्य शाळेचं फंक्शन होतं त्याच्यासाठी ही पुस्तकं माझ्या हातात लागली आणि ह्या टाईममध्ये अक्षरशः मी ते लाईफ जगलो, म्हणून मला एवढं ते स्किट बीट लिहिता आलं. एवढं. थँक्यू. मला वाटतं आपण इथून. माझं नाव सुनील पाटील. माईक जरा व्यवस्थित घ्या. ओके, माझं नाव सुनील पाटील. आपल्याकडे 2 सुनील पाटील आहेत. एकाला बॉम्ब म्हणतात, बँक ऑफ महाराष्ट्र, आणि मी अजंता फार्मा. मी लोकमान्य विद्यामंदिर मध्ये अ आणि ब मध्ये असायचो. म्हणजे माझा शेअर बाजार पण म्हणजे डाऊन झालं की मी ब मध्ये जायचो आणि अ मध्ये जायचो. त्यामुळे फक्त डिलिस्टने आलो एवढंच. आणि मला आज आठवते की आज शाळेचा म्हणजे शनिवार नसून बुधवार आहे, त्यामुळे सगळ्यांनी वेगवेगळे कलर घातलेले आहेत. ओके, माझं करिअर मी BSc झाल्यावर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग मध्ये हे केलं, पॅकेजिंग इन्स्टिट्यूटची डिग्री घेतली. त्यानंतर मी जवळजवळ 10 फार्मास्युटिकल कंपनीमध्ये होतो. फार्मा कंपनीत व्हेरियस ह्याच्यामध्ये होतो आणि शेवटला अजंता फार्मामधून रिटायर झालो ॲज अ AGM म्हणून. आणि आता मी कन्सल्टंट लेक्चरर आहे व्हेरियस इन्स्टिट्यूटमध्ये, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग आणि पाटकर कॉलेजमध्ये मी व्हिजिटिंग लेक्चर देतो करंटली. ओके, माझं सेकंड करिअर. थँक्यू. हॅलो, माझं नाव अजय जोशी. 1ली पासून 11वी पर्यंत लोकमान्य विद्या मंदिर आणि जन्मापासून आत्तापर्यंत माईमचं लोकमान्य नगर. मनोहरबाई दामलेबाई यांचे संस्कार आमच्यावर झाले आणि टाइम टेक्नोप्लासमध्ये CFO पदावर मी आहे. म्हणजे आता टाइम टेक्नोप्लास ग्रुपशी अजूनही मी नोकरी करतो. आणि ज्यावेळी मागे वळून बघतो त्यावेळी लक्षात येतं की लोकमान्य विद्या मंदिर मधल्या शिक्षणामुळेच एवढ्या उच्च पदावर पोहोचू शकलो. हरीश भगत, सावकाश. मी हरीश भगत. मी आपल्याकडे SSC झाल्यानंतर मी सायन्स BSc केलं. त्याच्यानंतर आमचा घरचाच व्यवसाय प्रिंटिंग लाईनमध्ये मी गारमेंट प्रिंटिंग करतो. आपले जे लेटेस्ट ब्रँड आहेत म्हणजे ऑनलाईनमध्ये सोल स्टोअर किंवा बेवकूफ यांची कामं मी शक्यतो करतो. थँक्यू. मी दिलीप बागवे.
42 वर्षामध्ये कंपनीत काम केलं, रिटायर झालो. आता आराम करतो. थँक्यू. मी मिलिंद केळकर. मी बी.कॉम केल्यानंतर वाचन ग्रुप इंडस्ट्री जी आहे तिथे जे इंडियन इम्पॅक्ट कंपनी आहे तिथे जॉब केला. 3 वर्ष मला एक्सटेन्शन पण मिळालं. आता रिटायर झालोय. हॅलो, माझं नाव मगाचपासून घेत आहे माधव यशवंत मराठे. मी लोकमान्य 11वी सोडल्यानंतर रुपारेलमध्ये MSc पर्यंत गेलो. नंतर AMI केमिकल केलं आणि नंतर 40 वर्ष लुब्रिझॉल इंडिया वॉरेन बफेच्या कंपनीत काम केलं आणि आता रिटायर करून मजा करतो. मी नितीन सहदेव मांजरेकर. लोकमान्यमध्ये 11वी पर्यंत होतो. नंतर डहाणू कॉलेजमध्ये B.Com झालो. B.Com झाल्यानंतर सारस्वत कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये 30 वर्ष नोकरी केली. ज्यावेळी सारस्वत बँकेने सारस्वत इन्फोटेक ही कंपनी फॉर्म केली त्यावेळी मला कंपल्सरी तिथे रेजिग्नेशन देऊन कंपनी जॉईन करायला लावली आणि अजूनही मी त्या कंपनीमध्ये काम करतो. माझं नाव जयेश जागीरदार. मी शिशु वर्गापासून ते 11वी पर्यंत लोकमान्य विद्यामंदिरमध्ये होतो. नंतर त्याच्यानंतर मी रुपारेलला BSc केलं. नंतर IY कॉलेजमध्ये मी MSc केलं. नंतर परत रुपारेलमध्ये मी DMS केलं. प्रधान सरांचं ते DMS हे होतं. नंतर मी दीपक फर्टिलायझर, रामा पेट्रो आणि हर्डेला केमिकल्स असा माझा 40 वर्षाचा प्रवास आहे. आणि सध्या माझी सेकंड इनिंग चालू आहे. ॲज अ कन्सल्टंट म्हणून पद्मजा एरोबायोलॉजिकल लॅबमध्ये मी कन्सल्टंट म्हणून काम करतो आहे. तिथे एन्व्हायरमेंटचे सगळे टेस्टिंग वगैरे आहे, ड्रिंकिंग वॉटर आहे, ते सगळे टेस्ट करतात तिथे. अजून मग त्यांना कन्सल्टंट म्हणून जातो. नंतर शाळेत असताना मला अजून आठवतं रेळेबाईंनी कबूतर डिसेक्ट करून आम्हाला दाखवलं होतं. ते मला अजून माझ्या डोळ्यासमोर आहे. त्याची पिसं काढताना वगैरे सगळं लक्षात आहे. आणि रेळेबाई एकदम त्यावेळेला आमच्या वेळेला शाळेत एकदम वर्गात एकदम फेमस होत्या. ते कुठल्या साडी, नवीन साडी कुठल्या तरी घालून यायचे आणि प्रत्येक वेळेला आम्ही ते बघायचो साडी कुठली घातली. आणि ह्या मुली होत्या मधुमती आणि धोपटे. ते पास होताना काय करायचे, साडी हातात घ्यायचे आणि चेक करायचे कशाने काय मस्त साडी आहे, जोरात हसत बसायची साडी जोर जोरात. आणि मी नेमकं त्यांच्या पाठी बसलेलो असतो त्यामुळे मला त्यांचा सगळा तो सीन दिसायचा. तो अजून माझ्या डोळ्यासमोर आहे. रेळेबाई म्हटलं तर गणित आणि मॅथमॅटिक्स आणि सायन्स हे दोन्ही आम्हाला शिकवत होते 9वीला असताना किंवा 10वीला असताना. त्यामुळे हो हो बायोलॉजी शिकवतो. आणि कबूतरचं तर अजून लक्षात आहे. ओके, थँक्स. आता आपला काय म्हणतात शेखर रुमडे तो एक किस्सा पण सांगणार आहे. अकॅडमिक करिअर की दुसरं सगळं गुलाबी पण कोणतंही. एकूण 2000 सांस्कृतिक कार्यक्रम, 1500 प्राचीन देवस्थान, 260 पिकनिक्स आणि हे 50वं वर्ष गुहागरला जाण्याचं. ए नाही, एखादा किस्सा सांग. नाही असं नाही, एखादा किस्सा सांग. मोराचं सांग ना. पण काही असो, विरंगुळा आहे. चला. नमस्कार, मी देवेंद्र कृष्णा पाटील. मी शाळा सुटल्यानंतर MMK कॉलेजमधून ग्रॅज्युएशन केलं. त्यानंतर ग्रॅज्युएशनला काय एवढी जॉब चांगला मिळत नव्हता. मला माझ्या बॉसच्या मोटिवेशनमुळे मी CS करायची हिंमत केली आणि मी 1988 साली CS झालो. आणि त्यानंतर तोपर्यंत गरवारे पॉलिस्टर पार्लामध्ये 8 वर्ष मी अकाउंट्समध्ये होतो. त्यानंतर CS झाल्यानंतर मी वेल्सपन ग्रुप ऑफ कंपनी जॉईन झालो. 91 पासून आतापर्यंत मी तिकडे. आता मी ग्रुप कंपनी सेक्रेटरी आहे. 2021 साली रिटायर झालो मी. आता मी रिटेनरशिप बेसिसवरती कन्सल्टंट आहे. अशी चाललेली आहे आणि मला जावं लागत नाही, पण जेव्हा जबाबदारी आहे त्यामुळे मी दोन्ही ॲक्टिव्हिटी, सोशल ॲक्टिव्हिटी, पिकनिका जे रिटायरमेंटचं करतात ते पण करू शकतो आणि थोडं काम पण करू शकतो. धन्यवाद. गिरीश कामत. नमस्कार, मी गिरीश देवीदास कामत.
SCC नंतर मी सर जे स्कूल ऑफ आर्टमध्ये टेक्स्टाईल डिझायनिंगचा डिप्लोमा केला आणि यांच्याबरोबर फोटोग्राफी करतो आणि टेक्स्टाईल जॉबचा अजून मी कंटिन्यू काम करतो. व्हेरी गुड. अजूनही जॉबला आहे. गिरीश आज आपल्याला बऱ्याच वर्षांनी पहिल्यांदा भेटतोय. हॅलो, मी संभाजी श्रीपत नाईक. कॉलेज संपल्यावर मी MTNL ज्युनियर इंजिनियर म्हणून जॉईन केलं. त्याच्यानंतर जवळजवळ 38 वर्ष सर्व्हिस केल्यावर मी ॲज अ DGM म्हणून MTNL रिटायरमेंट घेतले. मला 2 मुली आहेत आणि दोन्ही बाहेर असल्यामुळे आम्ही फक्त दोघंच मजा आहे ना. 50% आउट ऑफ इंडिया, जास्त 50% आउट ऑफ इंडिया असतो. मधु इथे, चंद्र तिथे. मी कमलाकर गावडे. मी पण मॉन्टेसरीपासून 11वीपर्यंत लोकमान्य विद्यामंदिरमध्ये होतो. त्यानंतर रुपारेल कॉलेजमधनं BSc केली. BSc नंतर फार्मसी केलं. फार्मसी नंतर ॲडव्हान्स डिप्लोमा इन कॉम्प्युटर प्रोग्रामिंग केलं हे त्यावेळेस. आणि मी पहिला नायर हॉस्पिटलमध्ये होतो. नायर हॉस्पिटलमधनं ऑइल अँड नॅचरल गॅसमध्ये मेडिकल सुप्रिटेंडेंट म्हणून रिटायर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. पोरे. मी तुषार पोरे. 2री पासून ते 11वीपर्यंत लोकमान्यमध्ये होतो. इनफॅक्ट ज्यावेळेला लोकमान्यमध्ये ॲडमिशन मिळण्याच्या अगोदर मी बालमनमध्ये, म्हणजे मला माहीत नव्हतं, त्याला माझे आई वडील बालमनमध्ये ॲडमिशन घ्यायला गेले होते. पण काही कारणास्तव त्याला मिळाली नाही. पण त्याच्यानंतर 2री ते 11वी लोकमान्यमध्ये झाल्यानंतर मधल्या काळामध्ये मग कधी विचार केला नाही की शाळा सोडून आपण दुसरीकडे जावं म्हणून. सो आय कंटिन्यूड दॅट. त्याच्यानंतर रुपारेलमधनं मी BSc केलं. नंतर BSc झाल्यानंतर UDCTमधनं BSc टेक केलं. देन आय स्टार्टेड वर्किंग विथ गोदरेज इंडस्ट्रीज. इकडे 2020मध्ये मी रिटायर झाल्यानंतर पुढची 4 वर्ष कन्सल्टन्सी केली. आय एम फुल्ली रिटायर्ड, एन्जॉईंग माय रिटायर्ड लाईफ. एक मुलगा आहे, मुलगी आहे, ते त्यांच्या व्यापामध्ये कामात बिझी आहे. सो वी आर एन्जॉईंग अवर लाईफ. माय वाईफ आर ऑल्सो वर्किंग विथ BSc ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर. ती रिटायर झाली. त्याच्यामुळे आता आम्ही दोघे आमचं रिटायर्ड लाईफ आम्ही एन्जॉय करतो. आणि अजूनही मी शेवटची पार्ट तिकडेच राहतो. त्यामुळे आम्ही जे आता तिकडे जे आहेत ओरिजिनल राहणारे, असे आदनामधनं आम्ही भेटत असतो. थँक्यू. केतकर. मिलिंद अरविंद केतकर. मी लोकमान्यमध्ये 5वीत आलो आणि त्याच्या आधी मी मुलुंडच्या शाळेत होतो. लोकमान्य विद्यालय, ते पण लोकमान्यच होतं, हे पण लोकमान्य. त्याच्यानंतर मी रुपारेलला होतो. BSc, त्याच्यानंतर MSc. कारण मला काय करायचं ते कळत नव्हतं की याच्यानंतर मी काय करणार. माझे बाबा परफ्युमर, ते सिबामध्ये होते तेव्हा. तर बेस्ट थिंग की त्यांच्यासारखंच काहीतरी ट्रेनिंग घेऊन त्यांच्याकडनं परफ्युमरी करावी असा विचार होता. पण नंतर मला फोटोग्राफीची आवड लागली चुकून आणि मी पूर्णपणे फोटोग्राफी आणि व्हिडिओ हेच आत्तापर्यंत अजूनही करतोय. त्याच्यामध्ये एक अपॉर्च्युनिटी अशी मिळाली मला, दलाई लामांचे फोटो काढायला. मला वाटतं लंडनचं मॅगझिन किंवा साप्ताहिक किंवा काहीतरी आहे, द गार्डियन म्हणून. त्यांच्यासाठी मी फोटोग्राफी करायला गेलो होतो. अदरवाईज इकडे तिकडे फिरून फोटो काढणं माझा छंद, प्रोफेशन. आणि आता त्याच कॅमेरावर व्हिडिओ पण होत असल्यामुळे स्टॉक फोटोग्राफी नावाचा एक प्रकार असतो ज्याच्यामध्ये रेडीमेड फोटो किंवा व्हिडिओ हे तुम्ही एका एजन्सीकडे किंवा असंख्य एजन्सीकडे देऊ शकता. की आता मला वेळ आहे, मी कुठे काश्मीरला गेलो, तिथे काय जे काय काढायचं ते काढलं आणि ते मग त्या एजन्सीकडे विकायला ठेवलेलं असतं. आणि आता सगळं ऑनलाईन असल्यामुळे जगभरातून कोणी कुठेही ते डाउनलोड करून वापरू शकतं. पूर्वी फिल्म होती, आता ते डिजिटल झालंय. आता ज्यांच्याकडे मोबाईल आहेत ते सगळे फोटोग्राफर झाले. त्यामुळे माझं काम कमी झालेलं आहे. बट स्टील आय एन्जॉय इट ॲज माय हॉबी आणि मी चालू ठेवलेलं आहे ते काम. थँक्यू. शेखर शिरसाट. नमस्कार, मी चंद्रशेखर शिरसाट, राहायला बोरिवली येथे. लोकमान्य विद्यामंदिर 1ली ते 11वीपर्यंत लोकमान्य शाळेत होतो. माझं लाईफ पूर्णपणे हॉटेल इंडस्ट्रीमध्ये गेलो. हॉटेल इंडस्ट्री म्हणजे अकाउंट्स डिपार्टमेंट, नाही तर तुम्ही मला जेवण करायला वगैरे बोलतो तिथे नव्हतं. त्याच्यानंतर 10 वर्ष मी बॉम्बे हॉटेलला होतो. तिकडून मी दुबईला गेलो. दुबईला सुद्धा तिकडे लता मंगेशकर, आशा भोसले आणि हृदयनाथ मंगेशकर यांना मी तिथे भेटलो. आमच्या टेबलवर समोर बसलेल्या मेक्सिकन रेस्टॉरंट होती ती अलामो. त्यांना पण एकदम इतकं छान वाटलं, अरे वा, एक मराठी माणूस इथे आला, आम्हाला फार बरं वाटलं असं म्हणाला. त्याच्यानंतर तिकडे आम्हाला एक अमेरिकन माणूस होता, तेव्हा
आम्हाला सगळ्यांना पास देत होता. तर त्याची युद्ध नौका आलेली अब्राहम लिंकन, त्या अब्राहम लिंकनवर मी जाऊन आलो 7व्या माळ्यावर. जगातील सर्वात नंबर 2ची महाकाय बोट होती. थँक्यू शेखर. दीपक, आजच्या फंक्शनचा मेन माणूस दीपक. शाळेनंतर मी कलर केम म्हणून कंपनी आहे तिकडे मी होतो. त्याच्यानंतर मी मोदी स्टोनला एक 14 वर्ष सर्व्हिस केली आणि त्याच्यानंतर मी फोटोग्राफीज करायचं ठरवलं आणि तेव्हापासून मी फोटोग्राफीज करतोय. 86ला मी राजीव गांधी बरोबर काम केलेलं आहे. अपना उत्सव म्हणून एक हे होतं आणि बऱ्याच ब्युटी क्वीन्सचे फोटो काढले आणि बऱ्याच शास्त्रीय संगीतवाले त्या सगळ्यांचा व्हिडिओ केलेला आहे. थँक्यू. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बाबा नेरुरकर, बाबा आज बोला, बाबा आज बोला, बोला. शीतला माता की जय. नमस्कार. मी लोकमान्य विद्यामंदिर शाळेत मॉन्टेसरी ते 10वी पर्यंत शिक्षण घेतलं. 11वीत 1 वर्ष बालमन विद्यामंदिरावर गेलो, पण तिथे जी लोकमान्यमध्ये मजा होती ती तिकडे 1 वर्ष आली नाही. मी जाऊन फसलो तिकडे खरं. आणि मनोरमाने मला अक्षर ठेवून दिलं होतं माझं हे काय म्हणतात लिव्हिंग, मला तो देणारच नाही म्हणून असं. त्यांनी ते शेवटी मला दिलं संध्याकाळी. 1 वर्ष आणि मी बालमनमध्ये गेलो. त्याच्यानंतर मी MMK कॉलेज म्हणून ग्रॅज्युएशन केलं आणि महाराष्ट्र सरकारच्या सेवेत जवळजवळ 33 वर्ष सर्व्हिस केली आणि 18ला रिटायर झालो आणि आता निवृत्तीला जगत आहे. धन्यवाद. सीमंतिनी ठाकूर टीव्हीवर येणार आहे आजच्या ABP माझ्यावर. प्रथम मी सायलेन्स नमस्कार करते सगळ्यांना आणि मला इथे येऊन बोलण्याची तुम्ही जी संधी दिली आहे त्याबद्दल तुमचे मी सर्वांचे आभार मानते. माईक जवळ घे. माझं पूर्वाश्रमीचं नाव सीमंतिनी ठाकूर आणि आताचं नाव सीमा साटम. मी शाळेमध्ये जास्त ओळखत नव्हते कारण का तर माझं हे 1ली ते 7वी शिक्षण म्युन्सिपॅलिटीमध्ये झालेलं माहीमच्या शाळेत आणि नंतर मी 8वी पासून आपल्या 11वी पर्यंत लोकमान्य शाळेतच शिकले. त्यामुळे जास्त ओळख नाही, सगळ्यांना मी ओळखत नाही आणि मलाही काही ओळखत नाही. पण मी खो खो प्लेअर होती डेव्हिड सरांबरोबर. डेव्हिड सरांनी माझं सिलेक्शन केलं होतं, त्यामुळे खो खो आणि कबड्डी दोन्ही मी खेळ खेळायची. आणि नंतर मग ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी ग्रॅज्युएशनच्या पूर्वी 1979 साली मी पोस्टल डिपार्टमेंटमध्ये सर्व्हिसला लागले आणि तिथून 84 पर्यंत पोस्टल डिपार्टमेंटमध्ये होते आणि नंतर जनरल इन्शुरन्समध्ये कामाला लागले आणि जनरल इन्शुरन्समधून 2019 साली मी रिटायर्ड झाले आणि आता रिटायर्ड लाईफ आनंदाने जगत आहे. आणि माझ्याबरोबर माझे मिस्टर आहेत, मिस्टरही रिटायर्ड झाले आहेत, तेही आनंदाने जगत आहेत. प्लस 2 मुलगे आहेत माझे, दोन्ही मुलं माझी फॉरेनला आहेत. अरे वा वा. एक अमेरिकेला आहेत आणि एक UK ला आहेत. अरे वा. तर एकंदरीत सर्व चांगलं झालंय. निवृत्त लाईफ मी आनंदाने जगत आहे आणि तुमच्या सर्वांचे मला आशीर्वाद हवे. सांगायची गोष्ट म्हणजे या श्रीमंतीने आपण वर्तमानपत्रात वृत्तांक दिलेलं या फंक्शनचं, त्यामुळे ते नंबर घेऊन त्यांनी मला कॉन्टॅक्ट केलं. बघा असे ते वाचून मला एकदम भरून आलं आणि मला एकदम म्हणजे आनंदाश्रू येतात ना तसं झालं. आणि मिस्टरांनी पण मला समजवलं ही तुला सुवर्ण संधी आहे आणि मला पण आज हा सुवर्ण संधीचा मोह वाटतो का एकदम मी माझ्या काय मला शब्द सुचत नाही का अशा प्रकारे मी करून ठेवलाय. आणि हे फंक्शन मला फॅमिलीमध्ये पण एवढ्या आनंदाने आणि अभिमानाने मी सांगणार आहे का आमचा फॅमिली ग्रुप आहे त्याच्यावर मी अभिमानाने सांगणार आहे का हे मी फंक्शन आजच अटेंड केलं आणि अशी बातमी आहे माझी. त्याबद्दल मला त्याच्याबद्दल फार अभिमान वाटतोय आणि तुम्हाला सर्वांना भेटून आणखीनही अभिमान वाटला आहे आणि आनंद वाटतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. शुभांगी महाले ये ग ये. सगळे पुरुष म्हणतायत, आम्हाला म्हणतो चल रे. मी पूर्वाश्रमीची शुभांगी. एक मिनिट, त्या बोलतायत. माईक असा घे. मी शुभांगी मार्तंड महाले, आताची शुभांगी नितीन ठाकूर. माईक जवळ घे. काय बोलणार? नाही बोल, काही बोल. शाळेनंतर काय केलं, कसं घडलं आयुष्य, कुठे सर्व्हिसला होतात? नाही, मी होम मेकर होते. अच्छा. त्याच्यामुळे माझ्यावर सगळ्या वृद्धांची जबाबदारी होती. मी त्याच्यामुळे ही सर्व्हिस करू शकले नाही.
आणि मला एक आठवण सांगायची जी मनोहरबाईंबद्दल आहे. म्हणजे मी अभ्यासात तशी यथातथाच होते, परंतु जेव्हा SSC ची परीक्षा होती आणि आपला सगळा पोर्शन सगळा नवीन होता, त्याच्यामुळे त्याच्यासाठी मॉडेल पेपर्स वगैरे यायचे. तर ते म्हणजे मनोहरबाई स्वतः क्लास घ्यायच्या आणि मॅथ्स मध्ये आणि सायन्स मध्ये मला फारच म्हणजे हे यथातथाच मार्क मिळायचे. त्याच्यामुळे त्या नेहमी मला म्हणजे त्या क्लासला बोलवायच्या. तर बऱ्याच वेळेला असं व्हायचं की मी जायची नाही, म्हणजे अवॉइड करायची की नाही जायचं. तर त्या घरी सोमा किंवा शिवरामला पाठवायच्या, शिपायांना पाठवायचे आणि बोलवून घ्यायच्या. होळीच्या दिवशी सुद्धा क्लास झालेला आहे. आणि त्यांच्यामुळेच मला वाटतं SSC ला मला मॅथ्स आणि याच्यामध्ये खरंय खरंय आणि त्याच्यामुळे मला खूप त्यांचा म्हणजे आदर वाटतो. थँक्यू. विद्या हावनूर. मी विद्या पुट्टप्पा हावनूर, आत्ताची विद्या शिंदे. मी KG पासून 11वीपर्यंत लोकमान्य शाळेत होती. 8वी नंतर अ वर्गात, त्याच्या अगोदर ब वर्गात होती. त्यानंतर मी रुपारेलमधून BSc केली. BSc मध्ये 81ला मी स्टेट बँकेत लागले आणि 2020ला डेप्युटी मॅनेजर म्हणून मी रिटायर. अरे वा, अरे आणि मी सरांचे खूप आभार मानते. मॅथ्स अँड सायन्स आणि भरपूर 8वी ते 10वी आम्हाला मॅथ्स अँड सायन्सला पाटील सर होते आणि मॅडम कॉलेज शिकवायचे. तर त्यांचे आभार. ओके. चित्रा राणे. प्रथम येथे उपस्थित असणाऱ्या टीचर्स आणि वर्गमित्र मैत्रिणी यांना मनपूर्वक नमस्कार. आणि आपल्या शाळेला ज्या वास्तूने आपल्याला घडवलं त्या वास्तूला लोकमान्य विद्यामंदिर शाळेला माझा मनपूर्वक वंदन. माझं नाव स्वाती चव्हाण. आत्ताचं पूर्वाश्रमीची मी चित्रा पांडुरंग राणे आणि आता मी रिटायर झाले. मी हायकोर्टात जॉबला होते. शाळेतून नंतर मी रुपारेल कॉलेजमध्ये BA केलं. त्यानंतर मी जॉब केला आणि 2002ला मी व्हॉलेंटियर रिटायरमेंट घेतली. आता रिटायरमेंट लाईफ छान जगते आहे. गुड गुड. मधुमती तिळवे. हॅलो, नमस्कार. मी आताची मधुमती कुर्डेकर, आधीची मधुमती टिळवे. मी चेतना कॉलेजमधून BCom झाले आणि मी 36 वर्ष मुंबई कस्टममध्ये जॉब केला. 2020मध्ये मी रिटायर्ड झाले आणि आता मी मस्त माझं लाईफ एन्जॉय करते रिटायरमेंटला. थँक्यू. विद्या मराठे. ऍक्च्युली हा चान्स बोलायचा होता हे मला माहिती नव्हतं, तर बघायचं म्हटलं नसतं, आत्ताच बोलले असते. माझ्या सगळ्या शिक्षकांना नमस्कार आणि मित्रमैत्रिणींना काय प्रेम. मी 11वी झाल्यानंतर आपल्या शाळेमध्ये मग रुपारेल कॉलेजमध्ये गेले. रुपारेल कॉलेजमधून BSc, मग युनिव्हर्सिटीमधून MSc झाले. माझ्याबरोबर चंदा वैद्य, मोहिनी राऊळ, आम्ही तिघांचं सेम सब्जेक्ट होता. न्यूक्लिअर फिजिक्समधून आम्ही MSc झालो. आणि मग माझ्या आयुष्यात थोडं वेगळं इन द सेन्स सामाजिक कार्यामध्ये मी पूर्णपणे इन्व्हॉल्व झाले. मी 79 साली विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात आले म्हणा किंवा काम करायला सुरुवात केली म्हणा. आणि मी MSc झाल्यानंतर पूर्ण वेळ काम म्हणजे प्रचारक जसं काम करतात संघाचे, तसं विद्यार्थी परिषदेमध्ये विद्यार्थिनी सुद्धा प्रचारिका असं असतं. आणि मी 3 वर्ष विद्यार्थी परिषदेचं म्हणजे माझ्या वयाच्या 22 ते 25 असं 3 वर्ष विद्यार्थी परिषदेचं पूर्ण वेळ काम केलं. 25व्या वर्षी मला कंपल्सरी थांबावं लागलं, म्हणजे पूर्ण वेळ आता करू नको तू, कारण मुलींचं जबाबदारी जास्त पडते संघटनेवर. अशाने थांबवलं आणि घरून पण तसा रेटा होताच थांबायचा. मग मी 1 वर्ष भारतीय विद्या भवन्स कॉलेज ग्रँट रोड तिथे सिनियर कॉलेजमध्ये 1 वर्ष जॉब केला. आणि मग लग्न ठरलं माझं, ते एकदम सोलापूरला गेले. तर सोलापूरला गेल्यानंतर लोकांनी मला जरा येड्यातच काढलं, पुढे चालली सोलापूरला. पण एक जिद्द होती की आपण एक ध्येयाने प्रेरित होऊन करत असतो काम. तर मला लग्नानंतर सुद्धा काम करायचं होतं, सामाजिक काम. त्यामुळे अशाच घरामध्ये लग्न झालं माझं, जे संघाचं घर होतं. माझे यजमान, माझे सासरे हे सुद्धा विभाग संघचालक होते. माझे सासरे विभाग संघचालक म्हणजे 3 जिल्ह्यांचं एकत्र काम असतं त्यांच्याकडे. तर अशा घरामध्ये मी पडले आणि मला वाटले नाही इथे काय आता मुंबईत एवढी सहज नोकरी मिळाली आहे,
तर इथे पण मिळेल. तर तिथे काही नाही, तिथे जॉब नाही मिळाला मला. खूप ठिकाणी इंटरव्ह्यू दिले, पण सिनियर कॉलेज काय, ज्युनियर कॉलेजला सुद्धा, कारण BEd नव्हतं माझं, MPhil सुद्धा नव्हतं, त्यामुळे मला जॉब नाही मिळाला. मग मी ठरवलं ह्यांना दाखवून देऊया आपण आपले क्लासेस उभे करू. मग मी आधी ज्युनियर कॉलेजचे क्लासेस, आधी शाळेपासून सुरुवात करून ज्युनियर कॉलेजचे क्लासेस, आणि मग मला स्थैर्य मिळालं ते मी एंट्रन्स एक्झामिनेशन, म्हणजे मेडिकल आणि इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झामिनेशनचे मी क्लासेस सुरू केले. त्यात मी फिजिक्स आणि बाकीचे टीचर्स गोळा केले सोलापुरात हिंडून की कोण मॅथ्स चांगलं शिकवतो, कोण केमिस्ट्री, असं करून. आणि मला स्वतःला पण फिजिक्सचं मार्गदर्शन तसं हवंच होतं, कारण आपण जेव्हा शिकतो तेव्हा एवढं डिटेल नाही ना शिकत, आणि एंट्रन्स एक्झामिनेशनला खूप डीप स्टडी लागतो, हे सत्य आहे. म्हणून मग मी खूप अभ्यास केला, आणि मग माझे जे स्टुडंट होते ते बोर्डामध्ये पहिल्या 10 मध्ये कमीत कमी एक तरी स्टुडंट माझा यायचा. असं मी बरीच वर्ष काम केलं. 2007ला माझी मुलगी, ती गायिका आहे, रमा कुलकर्णी तिचं नाव, तर ती पुण्याला आली पुढचं शिकायला गाणं आणि हे, त्यामुळे आम्ही पुण्याला शिफ्ट झालो. पुण्याला पण मी क्लासेस थोडेफार चालवले. आणि मग नंतर 2016 पासून मी क्लासेस बंद केले, म्हणजे माझे शिकवणं बंद केलं. आणि मग मला हे सामाजिक कार्यात सहभागी व्हायला खूप मोठा चान्स मिळाला, त्यामुळे गेली 10 वर्ष मी इन्व्हॉल्व आहे संस्थेमध्ये. पण इन द मीन टाईम अजून एक सांगायचं म्हणजे कन्झ्युमर फोरम तुम्हाला माहितीये, ग्राहक न्याय मंच. तर ग्राहक न्याय मंचमध्ये रचना अशी असते न्याय देणाऱ्यांची, एक अध्यक्ष असतो आणि 2 सदस्य असतात. तर ते 2 सदस्य सामाजिक कार्यकर्ते असतात. तर मला विचारण्यात आलं की तू करणार का. मी जेव्हा माझे क्लासेस चालू होते सोलापूरला, तेव्हा सोलापूर ग्राहक न्याय मंचमध्ये मी सदस्य म्हणून 5 वर्ष काम केलं, 97 ते 2002. आणि तो अनुभव पण खूप एकदम भारी होता घेण्यासारखा. आणि म्हणजे मी स्वतः जजमेंट सुद्धा लिहिली, जी मी आधी साईन केली आणि मग आमच्या अध्यक्षांनी साईन केली अशी. आणि त्यानंतर माझं क्लासेस संपल्यावर मी पुण्यात आल्यावर मी ॲक्युप्रेशर शिकली. मी आता ॲक्युप्रेशर थेरपिस्ट आहे, मी ॲक्युप्रेशर लेक्चरर आहे. आणि आमच्या संस्थेमध्ये मी इन्स्टिट्यूट ऑफ ॲक्युथेरपी अशी आम्ही इन्स्टिट्यूट आमच्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये एक उपसंस्था म्हणून आम्ही सुरू केलेली आहे. तर तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद मला असेच लाभोत ही इच्छा व्यक्त करून संपवते. जास्त बोलते. लता महांकाळ. उपस्थित सर्व शिक्षक वर्गांना माझा नमस्कार, आणि सर्व मित्रमैत्रिणींना सुद्धा नमस्कार. मी आताची लता कारापूरकर. शाळेनंतर मी रुपारेल कॉलेजला होतो, आणि त्याच्यानंतर मी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट जॉईन केलं. आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमधून मी गॅझेटेड पदावर रिटायर झालेली आहे. व्हेरी गुड. 2019ला मी रिटायर झालेली आहे, आणि आता सुखी संसारात मी मग्न आहे. मॅडमचे मिस्टर व्हेरी गुड सिंगर आहेत. He is a very good singer. He is associated with our group also. Thank you so much. अंजली जोशी आमच्या ग्रुपची ओपनर प्लेयर आहे ती. सॉरी, माझं आत्ताच पायाचं ऑपरेशन झालंय म्हणून मी जरा टेकून उभी राहते. मी अंजली जोशी, आत्ताची लग्नानंतर अनुपमा नाही, पण मला सगळे अंजूच म्हणतात. मी लोकमान्य विद्यामंदिरमध्ये 8वीत आले, त्यामुळे मी जास्त लोकांना ओळखत नाही, पण जे काय 3 वर्ष होते ते खूप छान मजा आली. त्याच्यानंतर म्हणजे माझं लवकर लग्न झालं, त्यामुळे मी जॉब करत नव्हते. पण नंतर मी वयाच्या 27व्या वर्षी स्टँडर्ड चार्टर्ड बँकेत जॉईन झाले. पहिली ANZ ग्रीनलेज होती, ती आता स्टँडर्ड चार्टर्ड झाली. मला ट्विन्स आहेत, मुलगा मुलगी, ते दोघंही अमेरिकेला असतात. आणि मी रिटायर झाले 2010ला, म्हणजे व्हॉलेंटरी घेतली बिकॉज ऑफ द हेल्थ रिझन. आणि त्याच्यानंतर मग मी योगा आणि डाएट असे प्लॅन्स फ्री ऑफ कॉस्ट माझ्या सोसायटीतल्या फ्रेंड्स लोकांना द्यायचे, अशी सगळी मी कामं करत गेले. आज सगळ्यांचं एवढं छान मनोगत ऐकल्यानंतर मला आपल्या टीचर्स लोकांना विचारायचं की तुम्हाला कसं वाटतं, अभिमान वाटतो की आमच्याबद्दल, की कौतुक वाटतंय, असं वाटायलाच पाहिजे. म्हणजे नक्कीच अगदी, कारण शाळा कुठलीही असू दे, माझे वडील नेहमी म्हणायचे की नेहमी शिक्षण हे मातृभाषेत घ्यायला पाहिजे.
आणि आम्हाला आता कधीही म्हणजे मला आय एम शुअर सगळ्यांनाच वाटत असेल की आम्ही जरी मराठी भाषेत शिकलो तरी आम्हाला या आयुष्यात कधी इंग्लिश बोलायचं कधी असं हे पडलं नाही, त्रास झाला नाही की कोणाला वाटलं नाही की आम्ही मराठी शाळेत शिकलोय. त्यामुळे लोकमान्य विद्यामंदिरांनी खूपच काही दिले. आज आपल्या लोकमान्य विद्यामंदिरमधूनच कितीतरी मुलं फेमस झाले. संजय मोहने असू दे, विनय हेडेकर असू दे, माधव मोडक असू दे किंवा आणखीन बाकीच्यांनी ज्या काही अचिव्हमेंट केल्या आहेत त्याच्याबद्दल आय एम शुअर तुम्ही सगळे प्राऊड फील करत असाल. आणि आज तुम्ही आला त्याच्याबद्दल अक्षरशः मनापासून आभार. And now last and least, Vasudev Balwalkar. हॅलो, मी वासुदेव भडवलकर. मी आपल्या लोकमान्य विद्या मंदिर शाळेमध्ये 1ली ते 11वी पर्यंत शिकलो. कॉमर्समध्ये होतो. 11वी नंतर मी 12वी झाल्यानंतर हिंदुजा कॉलेज जॉईन केलं. हिंदुजा कॉलेजमधनं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर लॉ पण केलं आणि नंतर पर्सनल मॅनेजमेंट डिप्लोमा पण केला. कारण मी रिक्रुटमेंट डिपार्टमेंटला सुरुवातीला होतो म्हणून तो कोर्स केला. नंतर काही त्याचा फायदा झाला नाही. पण मी बँकेमध्ये प्रमोशन घेऊन मी देना बँकेत होतो. ती आता बँक ऑफ बरोडा आहे. तिथे मी चीफ मॅनेजर म्हणून रिटायर झालो. आणि सांगायची गोष्ट असं म्हटलं, रिटायर झाल्यानंतर आपण ॲक्टिव्ह राहायला पाहिजे. मी असंच मॉर्निंग वॉक करत असताना मला व्यक्ती दिसल्या की जे झाडांना पाणी घालत होते. तर मी म्हटलं तुम्ही कोण, काय, माझी काही ओळख नव्हती. आज त्या ग्रुप आय एम असोसिएटेड विथ दॅट ग्रुप नेम इज वसई एव्हरशाईन ट्री लवर्स ग्रुप. कारण मी एव्हरशाईन सिटीमध्ये राहतो. आतापर्यंत त्या ग्रुप बरोबर आम्ही 2000 प्लांटेशन केलेले आहेत रोडवरती. आणि त्याचं एवढं सुख वाटतं की एखादा माणूस भर उन्हात त्या झाडाखाली जर बसला, सावली घेत असेल तर असं म्हणतात, ख्रिश्चनांमध्ये पण असं म्हणतात की तुम्हाला तो आशीर्वाद आहे. तर आम्हाला आणि त्यामुळे एवढा फायदा होतो की आपल्याला बरेच व्यक्ती त्या एरियामध्ये ओळखीच्या मिळतात. कोण अडलंय त्याची कामं होतात. त्या असं मी आता सध्या जीवन जगत आहे. मला मुलगी आहे, ती सध्या हैदराबाद आहे. तिने MS फार्मा केलंय. ती क्लिनिकल रिसर्चमध्ये आहे. थँक्यू. आणि मला सर्वात धन्यवाद कसले म्हणायचे, त्यांची कृपा आहे. मनोहरबाईंनी सर्वांना आठवते का, शालांत परीक्षा चालू असताना सुद्धा त्या होळीच्या दिवशी शिपायामार्फत मेसेज दिला आणि आमचे क्लास घेत होती. अशा त्या महान बाई आहेत, काय बोलू. बोकीलबाईंची पण आठवण येते. त्या केवढ्या प्रेमळ शिकवत होत्या. माझ्या आयुष्यात टर्निंग पॉईंट 10वी SSC आहे. मी त्या शिकवण्याची पद्धत, आपल्या सर्व शाळांची, मनोहरबाईंनी पाठीवरून फिरवलेला हात, हे सगळं अजून माझ्या डोक्यावर आहे, अजून हृदयात आहे. सर्व शिक्षकांना मी करतो. आता ग्रुप फोटो होईल पहिल्यांदी. दीपक देशमुख आपल्याला सांगेल एक्झॅक्टली कसं उभं राहायचं, म्हणजे गोंधळ होणार.